माणसं का बेमान झाली? मग समोर दिसणारी स्त्री माझी बहीण आहे किंवा पाहुणी आहे असं जर मनाला ठसवलं तर पाप थांबलं. अरे ती माझ्या आईची मैत्रीण आहे, मी तिला मावशी म्हणतोय आणि तिच्या मुलीबद्दल माझ्या मनात पाप, धिक्कार त्या मनाचा. विषय संपला. अरे ते तर माझे शेजारी आहेत. मग ही समज तुम्ही इंद्रियाला दिली पाहिजे का मनाला? मला सगळं मनाला दिली पाहिजे. म्हणजे इंद्रिय पण जर यशस्वी झालं नाही तर राग तयार होतो, राग. आणि बऱ्याच वेळा बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका, त्याला फळ वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला सांगितलं तुला बा 2 लाख रुपये देतो संध्याकाळपर्यंत इंद्रिकर भोकस, भोगशील तो. त्याला काय भोगसायला लागत? भोगसायला लागत काय? पण पाया पडून सांगतो, रागाचं फळ वाईट आहे. राग आकळा व्यसन आकळेल, काम इंद्रिय आकळा व्यसन. मी दारू पिणारी माणसं व्यसनानं चालू बायकोच्या हसा तुम्ही राग आकळा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, 1-2-3 मिनटं बायको पाहत राहा, नुसतं पाहायचं, बोलायचं नाही. काय ती काय पिसाळी नाही, तिचा पावर कमी होता तेवढा. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर मिली बा. ती 20 वर्ष जाऊन बसला, घ्यायला नाही द्यायला नाही. आणि तुम्हाला असं म्हणायचं का कृत्य केल्यानंतर आरोपीला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून गेली. भावाची गाडी शेतातून गेली ना, जाऊ दे ना, त्याला म्हणा तुझा कापूस व्हायचा झाल्यावर नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो? राग आकळा. आणि आज सगळी माणसं कशानं बेताल झाली? रागानं. आणि रागामध्ये माणसं कृत्य करून जातात. विहिरीत उडी घेणं, फाशी घेणं. मी व्यसन का करतात माणसं? मला आपण हलकट क्वालिटीचे मित्र पैदा केल्यामुळं आपल्याला धाब्याची सवय लागली. आता हे आमच्या टोळीतले, तुम्ही आमच्या टोळीत येऊन बसा, तुमच्या डोक्यात धाबा येणारच नाही. तुमच्या डोक्यात विठ्ठल आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, वाचले तुम्ही आमच्या टोळीत या ना. उगाच 5 वाजता फोन करते, हॅलो कुठे? नदी वय उलातलं जळतोय, येतो तू? काही माणसांना 5 वाजलं का असं गुदगुले होते, शपारल्यावानी करते, ती मुरफाटी गाडी चालली त्या. 5 वाजल्यावर काही माणसाला गुदगुले होत्या. आणि काही माणसं सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि स्टँडर्ड दारू पितात. आपल्याला वाटतं तेलाही सज्ज नाही, ते सगळे झोपल्यावर पितात आणि वास येऊ नये म्हणून पुदिनारा खातात. अशी गंमत आहे त्यांची. मानसिक तणाव घालवण्यासाठी लोकांनी आता दारूचं औषध काढलंय. दारू ही तुम्ही प्यायला लागल्यानंतर, तुम्ही प्यायला लागल्यानंतर मागची पिढी किती बरबाद झाली. महिला मंडळ, एखाद्या स्त्रीला जर 1 मुलगा आणि मुलगी असेल, एखादी गुजरवाणी 2 मुलं असतील आणि तिच्या पतीचा मृत्यू जर व्यसनाने झाला तर त्या आयुष्यात त्या स्त्रीच्या काय घडतं हे कथाकारानं किंवा कीर्तनकारानं किंवा प्रवचनकारानं किंवा भाषण करणारं सांगायचं नाही. त्या स्त्रीलाच तो फक्त अनुभव येतो. तो अनुभव भाषण करून कळेल. एखाद्या स्त्रीला 2 गोजीरवाडी मुलं आहे, तिचा पती व्यसनाने तरुणपणात एक्सपायर झाला, तिला आधार कोणी खात नाही. हे प्रेम बी सोडून द्या. तुम्हाला वाटतं आम्हाला लय प्रेम आहे, पागल आहे तुम्ही. तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र नामचं लोक लय मानतात, डोक्यातून काढून टाका. नाही, पॉझिटिव्ह निघल्यावर कळा तर मित्र किती आहेत. ॲम्ब्युलन्समध्ये चढू लागाय सुद्धा येते नाही. ॲम्ब्युलन्स पाहिली का म्हणून तिथं आली बरं का. विनोद समजू नका. मग आता ऐका, तयार झाला काम वाढत जाईल का कमी होईल? वाढत जाईल. काम वाढत जाईल. लाकडात आग, जागणीमध्ये लाकूड टाकलं की भडका होणार. तसं इंद्रियाच्या इच्छा पुऱ्या झाल्या काम वाढत राहणार. आणि काम जर यशस्वी झाला नाही तर क्रोध येणार आणि मग खून करणं, चोऱ्या करणं, अत्याचार होणं, मुलीवर ॲसिड टाकणं, पोरगी पळून जाणं, या ज्या गोष्टी आहेत या त्याच्या अधीन होतात. रागात काही पोरांनी पैसा लावलेला असतात. तू माझी नाही ना, कुणाची नाही. आणि तू कुणाच्या घरी गेली ना सुखी नाही होऊ शकत. तुझा संसार उद्ध्वस्त झालेला पाहिजे तेव्हा डोळे मिटेल, असे अभिमन्यू आहेत काही. पण प्रेम कोण करतं? एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्या सांगितलं कोणाशी रे? त्या सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, विरह सहन करू शकत नहीं, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो ना मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का, लड़का है गरीब का. असं बरंच आहे त्यांचं. काय आता मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. माणसानं सावध राहा.
मी ते मित्रांनी सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी फोटो बिटो घेऊन आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला वाय यू आर नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. हे सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. याचा तो फोटोच पडला खाली. तो म्हणला काय झालं. काय नाही म्हणला 3 तास तोंड बांधून येड्या बाबली खाली शपथी घेतल्या रोडच्या कडेला. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, तू माझ्या डोळ्यात बघ, तू माझ्या पायात बघ, तू माझं हृदय फाडून बघ, माझ्या स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचा विचार करी येत नाही. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला विचारलं आता हा जीव तुमच्यावरून वाळूनच टाकला आहे तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं पैसे. हा म्हणला 5,000 रुपये. काला पोर थांबन माराय इथं बोकड्याला 9,000 लागत आहे, पोरगी काल थांबत. त्याच्या मित्र ती पोरगी गेली निघून. त्याच्या मित्राने सांगितलं बावळाटा अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरगं नाही. बा हलकटाचा सल्ला, हलकटाला किती भेट बसला. यानं सांगितलं मी तिला हेच सांगितलं अगं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. अरे ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो, असं काय करतो. नाही 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 नाही. हा ते 14च्या 14 झालेत. कामावर आलोय आता आपण. काम आकळायचं आहे का भजन करा. तुम्हाला व्यसनं सोडायची आहेत ना चांगल्यात बसा. आता तुम्ही माझ्यापुढे बसले ना 8 महिने तुम्ही टेन्शनमध्ये होते, थोडे रिलॅक्स झाले. आता रिलॅक्स झाले ना तुम्ही भजनाचा छंद लावा. तुम्हाला गावठी उदाहरण देऊ का. गाईचं वासरू जर गाई जर लय पळायला लागली तर तिला आपण लोडणं घालतो. लोडणं गळ्यात म्हणजे तिच्याच तंगड्यात ती हाणते. पण काही गाया अशा आहेत लोडणं बाहेरून काढतात. असे काही गाय आहेत सप्त्यापुरताच गण लावी त्या. आणि मग त्या गायीला आपण पायखुटी घालतो. पायखुटी मोरकी आणि पाय. जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. तसं ह्या शरीरात एक गाय आहे. त्या गायीचं नाव मनेरी आहे आणि मनेरी गाय विषयाच्या रानात पळते. विषयाच्या रानात पळत असल्यामुळं तिला रामकृष्ण हरीची पायखुटी घाला, व्यसन सुटलं. व्यसन सुटलं. चांगले मित्र पैदा करा, व्यसन होणार नाही. छंद लावा. मग काही माणसं म्हणतील आम्हाला देवाचा छंद लागत नाही. महिला म्हणलं तुम्हाला आवडेल तो देव याच्या पुढे ठेवा, याच्या पुढे ठेवा. तुम्हाला जर असं आवडतो ना कटेवर हात ठेवणारा, विटेवर उभा असणारा आवडतो ना 1-2 मिनिटं त्याला आठवा. कटा आहे तो राजस आहे, कुमार आहे. एखाद्या म्हणाल मला नाही आवडत पांडुरंगाचं. मग तुम्ही काय करा पाय आडवा टाकलेला, हातात बारशी असलेला कृष्ण डोळ्या पुढे आणा. नाही जमत का तुम्हाला, तेही जमत नाही का, नका एक जटाधारी माणूस आणा, त्याच्या पुढे डमरू आहे शंकर आणा. नाही का जमत तुम्हाला तो वाघावर बसलेली बाई आणा. देवी बाई तर पाहाल का नाही, देवी आणा. तुम्ही कोणत्या तरी देवतेचा या मनाला असा छंद लावा की व्यसनाची गपकन प्रवृत्ती वेगळी होईल. आता काय माणसं म्हणते म्या सगळे औषधे केले बा पण ते काही बाया आता आमच्या पशी म्हणते महाराज 14 बाबांक पप्प्याचा बापने आलता. पप्प्याच्या बापाची नाही सुटली, उलटे सोडणारे प्यायला लागले पण पप्प्याचा बाप सोडे ना. दारू सोडायला एकच औषध आहे लाज. लाज लाज. माझी खानदान काय, मी खानदान कोणता आहे, मी 96 कुळी आहे. खानदान आहे मी. आपण क्वार्टर प्यायची का, आपण आपण अय आपण बँडवाल्यानं वाजवायचं ना आपण नाचायचं. इतके हलकट आहे का आपण. अय तुमचे मेंदू काम देता का, इतका हलकट आहे का त्यानं वाजवायचं ना आपण. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मग अशी मेटे साहेबांनी सांगितलं व्यसनाचा पैसा जर 8 महिन्यातल्या खडकीत वापरला तर कोरोनाची भर निघून जाईल. लग्न इतका खर्च हळदीला आहे सध्या. 500 लोक आहेत हळदीला, 500 जेवण 500चं हे. आणि हळद आता अंधार पडल्यावर नाही लागत. 12, 1 आणि हळदीला नाचायला आपण कमी. पुरीची आई नाचती हळदीत. ऐ हळदीत नाचती लोक नाव संधा किती नवरी निघालो बोंबलं ती तू चालली का आणि तू चाल. अरे काय भामटेची दुनिया आहे.
रात्री चांगली सणा नाचत होती, दुपारा काय बॉम्बलाय झालं तुला, बयान तू चालली कण बया चालली. पुरीचं बाप नाही रडत कधी, ते ज्यामुळे राहतं ते काय रडते. त्याला बँडवाला म्हणतो राम तुम्हाला थांब थोडा वेळ, एवढे तर जाऊ दे तुझंच मिटवायचं. भामटेची तिने कोण कोणावर प्रेम करतं. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणकीन झाली, मेल्यान मला काला ठुलन त्याला काला नेलं, बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, पदर फाडीतीन, नवरा जळतो ना आगी कवडीतीन, येतेच मी आता येतेच मी आता, काय राहिलं मा ह्या जगण्यात मजा नाही. आपल्याला वाटतं खरंच जाती का काय. ती अशी आगी कवडीतीन, 2-3 बाया तिला असं मागं वडी द्या, अशी जाळाजवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची, न्यायची जाळाजवळ, चिंगाट घरगाठीन का असं काय. भामटेची दुनिया हो. हे आपण नवीन लग्न झालेली माणसं पहा बरं, नवीन लग्न झालेली मोटरसायकलवर चालले तर त्यांना लोक काय म्हणतील, याची लाज नाही काय नाही, इथून मुंडकं पुढं काढतात. जसं काय पुढच्याला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकलं ते वाटीच सारखली गुडघ्याची. त्याला विचारलं काय झालं, कुत्रं आडवं आलं, पागल आहे का तू. ही माणसं विषयानं धुंद झालीत, कशानं विषयानं. आणि मग लग्न बिग्न झालं, 2 पोरं बिरं झाले, आणि योगायोगानं त्याची बायको म्हणजे मरू नये पण मिलीन ते बसलं होतं तोंड सोडून. माणसं सुद्धा किती भामटे पा, पोरं अंगणात खेळत होते ते असं थोबाड सोडून बसलं होतं. मग आपण त्याला भेटायला जायचं. आता आपण लय धार्मिक, त्याला भेटायला जाणार पाहिजे, पेयाला नव्हतं म्हणून जायचं नाही तर त्याचाही काय संबंध. आणि मग त्याच्याकडे गेलं का आपण ते आपल्याकडे असं पाहतं, आपण त्याला म्हणायचं काय चाललं ठेवतो काय चालायचं, वाटलं झालं परपंचाचं. देवानं असं नव्हतं करायचं, माल न्यायला लागत होतं, तिल नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोच्या जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. मग त्याला आपण म्हणजे बायको करता का, छे मला काय करायचं, मला कोण बायको देईल, मला नको बायको, पण यांनी कोण नाही म्हणा, याला बायको नको, याला पोरांना आई पाहिजे. मग पोरांची आई याची मावशी होईल का, भामटीची दुनिया आहे मला. नाही चला पुढं काम इथे. आपण तुम्ही कुठे गेलो जागेवर, आपण राग आकडा. आता व्यसनाने राग येतो, ती गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही पहा महाराज, खेड्यावरून काही ठिकाणी दारूच्या दुकानापुढे ना दिवस उगायला माणसं बसत राहतात, बिन तोंड उठल्याची, त्यांचा अंग थर नाही उतार घेतला तर अशी हालत येते. अंकित झालेत ते. तसं जीव हा एक भागवतातली ओवी आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. बस काम तयार झाला, क्रोध तयार झाला, आणि एखादी गोष्ट परत मिळाली का लोभ तयार होतो, आणि आपल्याला जमलं नाही का मत्सर तयार होतो. आता आज संध्याकाळी आहे ना आमचा बेवड्यांना राग येणार, कारण आजची 31 तारीख आहे. 2 सण आहेत दारुड्यांना, गटारामोशा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स. मेटे साहेबांनी केलेल्या कार्यक्रमाला जर एका तरुणाने निर्व्यसनी बनण्याचा संकल्प केला तर तो पुरा झाला. तर हा कार्यक्रम आता बिचाऱ्यांना काय फायदा आहे का त्याचा. आज एवढं मोठं नियोजन करायचं, एवढ्या मोठ्या लोकांना दूध, ह्या माणसाने केवळ आपल्यासाठी किती वेळा आंदोलनं, किती वेळा आवाज उठवले. तसं पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये बोलणारा एवढाच माणूस आहे, आम्हाला द्या म्हणून म्हणणारा एवढाच माणूस आहे. आता आपण बोलू ना, आता माझे दिवस खराब आहे, पुढे झटे करते ह्यानेच लय कठीण. 2 तास कीर्तन नेणार आणि अख्खं नाही टाकणार टीव्हीला, युट्यूबला. थोडं चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालवणार. मंडळीने उषा माल छापीते हे, मला वढाया बिडी नाही 8 महिने, आणि यांनी एवढा माल छापलाय. महाराज मी मोबाईलच्या बाबतीत तुमचा भ्रम आहे, मी मोबाईलच्या बाबतीत सगळ्यात गरीब माणूस आहे. लोकांना भ्रम आहे काही चॅनल फिनरी इंदुरीकरचे. चूक माझा मोबाईल TV त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे. 4 वेळा कार्ड टाकीतो 3 महिन्याला, तोही बी सेकंदावर आहे. तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलणार, येस नो उलट तिकडं.
मला यूट्यूब नाही, मला फेसबुक नाही, काय तुमचं म्हणतात ते टिकटॉक काहीच नाही. याच मंडळीने लुटलं मला आणि यांनीच ठोकली माया. पैसे त्यांनी कमवले, बोंग्या माझा करून दिला. वर्षभर फळं बघितो त्याची. चांगलं करावं, चांगलं जर करत असेल पैसे घ्या तुम्हाला, मला नको, माझं झालंय टाकाटुका चालू. विनोदाचा भाग सोडा, पण चांगलं करता आलं नाही तर कधी करू नये. पण चांगलं करणाऱ्याला बरबाद तरी करू नये. चांगलं करायला काय हरकत नाही. आता व्यसनाचा मुद्दा महत्वाचा आहे ना, हा रंगवा ना तुम्ही, त्याची गरज आहे, तो ड्रॉप असे बोलले. पुन्हा चला माग, लोभ तयार झाला. इथे आपण, मी कुठे गेलो तुम्हाला जागेवर ना, आणि व्यसनानं क्रोध तयार झाला आणि रागाच्या भरात लोभ तयार झाला. लोभामुळे मत्सर तयार झालाय. आणि आज तुमच्या माझ्यामध्ये काय तयार झालाय? मत्सर. या माणसाचा आदर्श घेण्यासारखा एकच आहे महाराज मेटे साहेबांचा. काहीच कारण नसताना एवढा मोठा भव्य. बरं, या लॉनचं भाग्य, आशीर्वाद लॉनचं दरवर्षी तर दिवाळीला कीर्तन होतं, यंदा कोरोनामुळे झालं नाही. आज त्यांची जागेचं काम झालं, त्यांचंही झालं. मला सांगायचं काय महाराज, आपली माणसं जर आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असेल तर आपण त्याला आपला माणूस म्हणून साथ देणं गरजेचंच आहे ना. मग आपण जर मेटे साहेबांसारखा माणूस आवाज उठून बोलत असेल आणि तो माणूस जर व्यसनासाठी बीड शहरासारख्या ठिकाणी एवढा खर्च करत असेल तर आपण निदान 2-3 जणांनी त्यांना सांगितलं पाहिजे, साहेब आजपासून व्यसन करणार नाही, हे एकटी सांगा. आणि काय लागायचं त्याला, तुम्हाला व्यसन सोडायचं, तुम्ही आमच्या टोळीत हिंडा 1-8-10 दिवस, 5 वाजले का आमचा फोटो काढायचा. नाही, काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला. आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झालाय. आज तुम्ही मी अहंकारात आहे, संपत्तीचा अहंकार हे क्षणिक आहे महाराज, पण अहंकार आहे आपण. आणि अहंकार हा शहाण्याच माणसांना आहे. नवल त्याला 13वा द्यायचं असं सांगतोय. नवल अंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. शहाण्या माणसाला मग पुन्हा मागे जाऊ आपण. काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, अहंकार तयार झाला, माणूस व्यसनाधीन झाला आणि नाश झाला. वयानं एखादा माणूस मिळाला तर चालेल, पण व्यसनाने मृत्यू झाला त्याची इतकी वाईट गोष्ट नाही. कोण कोणचा भाऊन कोण कोणचं काय आपण फक्त म्हणतोय महाराज. आपल्याकडे आता प्रेत उचलायला माणसं नाही राहिली. माणसं गुंड्या सुद्धा काढत नाही, शर्ट सुद्धा काढत, 2 बटणं पाहतून बायको कशाचं काय राहिलं नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे. ला निरोप देताना देवाला एवढंच सांगा, देवा असा काळ पुन्हा येऊ देऊ नको. आता सगळ्या माणसांनी 31/12 एक संकल्प करायचा महिला मंडळ. तुमच्या घरात मोबाईल आहेत जुने 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 जुने, ते आता घरी गेले गेला मोकळे करा, गोळा करा, गोळा मोबाईल गोळा करा, गोळा. घरी गेल्याबरोबर कोपऱ्या कापऱ्यात पडेल असतील पहा, टी व्ही खाली, फ्रीज खाली, ते मोबाईल काढा, नीट करा, नीट करा. त्याला 100-200 रुपये खर्च येईल. आणि गरिबाची जी मुलं ऑनलाईन शिकतात त्यांना देऊन टाका, खरा आनंद. अजून 40% पोरांना मोबाईल नाहीत, 40% पोरांना रेंज नाही, आणि 40% पोरांना मोबाईल. तुम्ही एका गरिबाच्या भांडे घासणाऱ्याच्या मुलीचा, 10वीच्या मुलीला जर मोबाईल दिला, यदा कदाचित तिनं जर तो वापरला आणि ती जर पास झाली तर आयुष्यामध्ये तुम्हाला पांडुरंगाची आरती केल्याचं समाधान मिळेल.
जी दगडं घाव सण करतात तीच दगडं मूर्तीला वापरतात. हो, राजकारणामध्ये सगळ्यात जास्त घाव सण करणारा माणूस आहे मेटे साहेब, पण त्यांना देव पण येणार आहे, थोडा काळ आला आहे. हां, कारण घाव सण केलेलेच दगडं देव होतात. बाकीच्या दगडाचं कोणी हिशोब करतं? बाकीच्या दगडं तिकडून उचलायचे आणि बिथडीत टाकायचे, तिकडून उचलायचे. जो घाव सण करतो तोच देव होतो. पुन्हा 3 वाक्य आहे का? उसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत होस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा निर्व्यसनी माणूस झाला का आयुष्यात तो दुःखी होणारच नाही. आणि व्यसनाला खर्च लई आहे ना, खर्च लई आहे ना. त्याच्यापेक्षा इकडं खर्च नाही ना. खा ना तुम्ही. महाराज पाया पडले अख्या लोकांच्या आणि 31/12 लोकांना सांगितलं, लोक आता तरी पुढे आता या शब्दाचा अर्थ नीट आहे का बरं का? अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली ताबडतोब. आत्ता क्विक एक्शन फास्ट एवढ्या. आत्ता आत्ता म्हणजे कधी? आत्ता म्हणजे कधी? स्टेजवरच्या सगळ्या धर्मगुरूंनी ग्रंथातले पुरावे देऊन आम्हाला निर्व्यसनी सांगितलं त्यावेळेस. कधी? आता माझ्यासमोर बसल्या बसल्या संकल्प करा. पण शब्द आलाय तरी. तरी या शब्दाचा अर्थ असा आहे तरी. तरी म्हणजे ही तरी नाही. लाल पाणी म्हणजे तरी नाही. तरी म्हणजे काय? तरी शब्दाचा अर्थ आहे का? आता या शब्दाचा अर्थ आहे अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली ताबडतोब. आत्ता कधी वापरतो आपण? आता तरी. परीक्षा चालू आहे, 5 मार्काचं लिहायचं राहिलं, बेल व्हायला 5 मिनिटं राहिले, पुढच्याला 5 मार्काचं येत नाही, तो मागच्याला म्हणतो आता तरी मला 5 मार्काचं दाखव. तरी. एखाद्या पोरानं लई पुरी पाहिल्या, पसंतच केलं नाही, त्याचा बाप त्याला म्हणतो आता तरी हिला हा म्हण. एखाद्या दारुड्याने इस्टेट मोकार दारूवर इकली, त्याची बायको म्हणते आता तरी लाज धरा. पुरीचे मेसेज वाचून बापाची शुगर वाढली. रोज उठून बाप मुलीचा मोबाईल उचकायचा, मेसेज वाचल्याची शुगर वाढली, घामाघूम झाला, थरथडा उडायला लागला आणि तिला म्हणला आता तरी मोबाईल वापरायचं बंद कर, नाही तर या मेसेज पाहिजे मला अटॅक येईन. तरी. आता तरी. आता तरी पुढे. हाच उपदेश. काय? सगळं करा, आयुष्याची राख रांगोळी करू नका. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या बाजारात तुम्ही सगळं कमवू शकता. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स हॅज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. आता ही केस काळे कमी काळे करण्याची जी तेलं बिलं काय लावतात ना लोक डोक्याला, तो त्याला जरी मुंडकं बुडवलं, नॅचरल नाही, नैसर्गिक नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. दात पडले ना पडले. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. केस पिकली ना पिकली. मग शरीरच एकदा गेल्यावर काय झालं? सुंदर शरीर आहे, 21,600 वेळा होणारा श्वासवास बंद झाला, संपलं का? हे काही लोक कपाटावर हटून मेले, नोटा कपाटात तशाच. काही लोक डोळे वासून मेले.
चोर परत गेले, त्यांना वाटलं जागा आहे जाऊन. काही माणसं चालू चालू मेले आणि काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल पठ्ठ्या 92चा झालाय, खाटावर पडेल, नुसता पाहतो पाहुण्यांचं, खात नाही पेत नाही. उलटे पाहुणेच फोन करता, कसं काय म्हणजे आहे अजून जाईल. हो, संपत्ती क्षणिक आहे, पण शरीर संपत्ती ज्याची चांगली आहे त्याच्याकडे बाकीची संपत्ती आपाप येते. हा बघ, या 2-4 महिन्यामध्ये जो मास्क लावून फिरेल, जो सॅनिटायझर वापरेल, जो टाई अंतर ठेवेल, तो जगेल. आणि गेला बिला असं काही म्हणणं